नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. प्रतिभाताई गायकवाड या प्रभाग क्रमांक 9मधून नगरसेविका या पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. 2010 ते 2015 या दरम्यानच्या काळात त्या अकलूज ग्रामपंचायतच्या सदस्या म्हणून काम करत होत्या. त्यामुळे त्यांना विकासकामे करण्याचा आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा चांगला अनुभव आहे. 2 डिसेंबरला अकलूज नगर परिषदेचे मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल लागून प्रतिभाताई गायकवाड या नगरसेविका होणार आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, नगरसेविका झाल्यानंतर कोणकोणती प्रलंबित कामे आहेत आणि आपण कोणती कामे प्रामुख्याने करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नगरसेविका झाल्यानंतर आपले कुठल्या कामाला प्राधान्य असेल? तर तसं बघितलं तर सगळ्याच कामांना प्राधान्य असेल, कारण एक असा विषय नाही जो आपल्याला त्याला प्राधान्य देऊ शकतो. कारण तर हे सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा एखादा विषय की बाबा हे काम करायलाच पाहिजे, आपण हे राहून जाते, हे महत्त्वाचा विषय आहे हा. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अकलूज झोपडपट्टीमुक्त करायचं आहे. घरकुल आपल्याला सगळ्यांना आणि चांगलं एक अकलूज, सुंदर अकलूज दिसलं पाहिजे. सगळ्यांची एकसारखी घरं दिसली पाहिजेत आणि ते घरकुलच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न एक आहे. थोडंसं नगरपरिषद आत्ता आल्यानंतर पाण्याचा प्रश्न म्हणजे सोडवू शकतो आपण. कारण काय झालं होतं, तर ग्रामपंचायत आपली छोटी असल्यामुळं त्याला निधी थोडा कमी होता आणि त्याच्यामुळं काय होतं, तर आपले जे तलाव होतं, पाण्याचं साठवण क्षमता होती ती थोडीशी कमी होती. 20 दिवस पाणी पुरवलं एवढी साठवण क्षमता होती. पण आज आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून, दादांच्या माध्यमातून तेच पाणी साठवण क्षमता आहे ती आज 60 ते 70 दिवसापर्यंत पाणी पुरल अशी आणलेली आहे. म्हणजे आज अकलूजचा पाण्याचा प्रश्न हा संपून जाणार आहे. त्याचबरोबर अंडरग्राऊंड गटारी असतील, त्याचनंतर रस्ते असतील, लाईट असेल, ह्याच्यासाठी आज जवळजवळ नगरपरिषदेला 500 कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या माध्यमातून हे सगळे कामं चांगली होऊ शकतात. म्हणजे एक सुंदर अकलूज दिसू शकतं. अकलूज सुंदर नाही, अकलूजचा विकास झाला नाही असं विरोधक म्हणतायत. असं म्हणता येणार नाही, कारण अकलूजचा विकास झालेला आहे. असं कुठलं नाही सांगा काम की ते झालं नाही. आदरणीय दादांच्या माध्यमातून आज आपल्याला माहीत आहे, म्हणजे असं अकलूजच्या नागरिकांना बाहेर जायची गरजच लागत नाही. कचऱ्याचा प्रश्न, गटारीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आदी भरपूर प्रश्न आहेत. त्याचे राजकारण आता विरोधकाकडून केले जाते. 4 वर्ष झालं आपल्याला माहिती आहे, नगरपरिषद झाल्यापासून आपली बॉडी तिथं नाही. कारण प्रशासकच काम बघते आणि सरकार आपल्याला माहिती आहे कोणाचं आहे. कारण त्याच्यामुळं थोडासा प्रश्न होता. पण आता इथून पुढे जर आपली बॉडी आली तर 100% तो प्रश्नसुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो. भाजप जाणीवपूर्वक निधी अडवतोय असं म्हणायचं आहे का? तसं मला कुणावर टीका करायची नाही, पण आज प्रशासक होतं, प्रशासकच काम बघत होतं, त्याच्यामुळे तिथं बॉडी नव्हती. कारण आत्ता नगरसेवक किंवा आपली बॉडी आल्यानंतर आपल्या नागरिकांचा प्रश्न तो मिटू शकतो. आपण नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार होता आणि जनमानसात पण अशी चर्चा होती की प्रतिभाताई गायकवाड या नगराध्यक्षा झाल्या असत्या तर बऱ्यापैकी चांगले काम केले असते. तुम्ही नगराध्यक्ष जर झाला असता तर तुमच्या डोळ्यासमोर कोणकोणती कामे होती? सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा बरं का, नगराध्यक्ष कुठल्या ना कुठल्या लेडीजला तर मिळालेच. आज रेश्माताई अडगळे असतील किंवा मी असेल तर त्यांना मिळालं तरी चांगलंच आहे. कारण आम्ही दोघीही मागासवर्गीय आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ती संधी दिली संविधानाच्या माध्यमातून, त्यांना मिळाले ठीक आहे. पण प्रतिभा गायकवाड हे खरं तर नाव दादांमुळे चर्चेत आलं, कारण त्यांनीच मला संधी दिली अकलूज ग्रामपंचायत सदस्य होण्याची. कारण आपल्याला कोण ओळखतं, कारण मी आज सर्वसाधारण घरातून आहे. आज त्यांनी संधी दिली नसती तर प्रतिभा गायकवाड नाव घरीच राहिलं असतं, चर्चेत आलंच नसतं. तुम्ही महिला बचत गट चालवता, त्या बचत गटाच्या माध्यमातून कोणकोणती कामे केली आहेत का? बचत गटाच्या माध्यमातून भरपूर कामं केलीत. आज महिला सक्षमीकरण म्हणजे आर्थिक मदत असेल, महिलांना तुम्हाला सांगते म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असेल, त्याचबरोबर महिलांचे काय घरगुती प्रश्न असतील, सगळ्या ह्याच्यावर आम्ही आज काम केले महिलांसाठी. आज जवळजवळ नाही म्हणलं तर एक 5,000 महिला म्हणजे 5,000 महिलांपर्यंत आज आपल्या बचत गटामध्ये महिला आहेत. पण त्याची सुरुवात खरं तर दादांनीच केली ना. आदरणीय मोठे दादा उपमुख्यमंत्री असताना
त्यांनी तेव्हापासून म्हणजे बचत गटाची खरं तर संकल्पना दादांच्या डोक्यातून आली आणि तिथून सुरुवात झाल्यानंतर मग बचत गटाची स्थापना झाली आणि आज तालुक्यामध्ये जर बघायला गेलं तर 33,000 महिलांचं संघटन आहे. म्हणजे प्रत्येक महिला त्याचा उपभोग घेते. कारण बँकेच्या माध्यमातून आज आपल्याला माहीत आहे कर्ज जर घ्यायला गेलो तर त्याला तारण ठेवा, कुणाला तर जामीनदार आणा. पण आज बचत गटाच्या माध्यमातून काहीच घेतलं जात नाही ना. गट धरला जातो आणि गटाच्या हिमतीवर तुम्हाला सांगते म्हणजे आज गटाला एका गटाला 10-10 लाख रुपये कर्ज दिलं जातं आणि त्याची परतफेड पण चांगल्या प्रकारे होती. त्याच्यामुळं काय झालं तर महिला उद्योजक बनल्या. छोटे मोठे व्यवसाय करून आज महिला स्वतःच्या परिवाराचं म्हणजे एक चांगली जबाबदारी स्वतः घेत आहेत. स्वतःसाठी आपल्या परिवारासाठी एक सक्षमीकरण करू शकतात महिला. महिला बचत गट चालवताना काय आपल्यासमोर समस्या आणि महिला बचत गटासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून आपण एक म्हणजे घेतले की बचत भवन पाहिजे महिलांसाठी. कारण स्वतःचा हक्काचं एक बचत भवन पाहिजे. तर तो आपण प्रश्न त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आता नगर परिषद झाल्यावर तो लवकरच सॉल्व्ह होईल आणि त्याच्या माध्यमातून एक बचत भवन होईल. त्याचबरोबर महिलांना प्रशिक्षण, कारण आज महिला शिकल्या तरच पुढं म्हणजे हाताला काम मिळेल त्यांच्या. तर तसं एक लघु उद्योग असेल त्याच्या माध्यमातून एक प्रशिक्षण दिलं जाईल हजारो महिलांना. त्याचीही तरतूद आपण केलेली आहे. त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे तो म्हणजे आज येणारी पिढी आपली. तर आज MPSC UPSCसाठी पुण्यासाठी खूप म्हणजे जाऊन तिथं अभ्यास करते. तर ते आपल्या MPSC आणि UPSC मुलांसाठी एक लायब्ररी काढण्यासाठी एक डोक्यात आहे की ती एक आहे आज म्हणजे दादांच्या माध्यमातून एक ती पण होऊ शकतं आपल्या नगर परिषद झाल्यानंतर, एक आपली निवडणूक झाल्यानंतर. त्याचबरोबर म्हणजे आता तुम्हाला मगाशीच मी म्हणले की घरकुलं, तर घरकुलाच्या माध्यमातून आपली झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे. सगळ्यांना एक चांगली घरं मिळाली पाहिजेत, रस्ते चांगले झाले पाहिजेत, अंडरग्राऊंड गटारी झाले पाहिजेत आणि त्याच्यामुळं काय होईल तर रोगराई मुक्त होऊ शकते. आपले प्रतिस्पर्धी म्हणतात की भाजपचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा आहे तो M.Com आहे आणि तुतारे मोहिते पाटलांचा जो उमेदवार आहे ते 9वी पास आहे. तर अशा शिक्षणावरून ते हे करतात, तर त्याबद्दल काय बोलाल? आता शिक्षणाबद्दल जर बघायचं झालं तर आज आपल्याला माहिती आहे अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा शिकले होते. पण त्यांनी आज एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या आणि फकीरा कादंबरी आपल्याला माहिती आहे किती देशात गेली. म्हणजे आज ज्या रेश्माताई अडगळे ज्या सर्वसाधारण महिलांचं ज्या दुःख जाणू शकतात तर बंगल्यात राहणारी लेडीज नाही समजू शकणार. कारण त्या सर्वसाधारण घरातून आहेत. तर त्या प्रत्येक लेडीजपर्यंत आज मी त्यांच्याबरोबरच होती दिवसभर प्रचाराला. तर ज्या म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारे असतील किंवा गरीबातली गरीब लेडीज तिचं जे दुःख आहे त्या समजू शकतील. म्हणजे तिथं शिक्षणाचा काय प्रश्नच येत नाही. कारण इथं काय आपल्याला बघायचं आहे तर आज पाणी येते का, रस्ता आहे का, कुणाच्या काय अडचणी आहेत, शिक्षणाचा काय तिथं प्रश्न येतो आहे. आज म्हणजे अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा शिकून जर एवढं करत असतील तर त्यांच्या डोळ्यासमोर आपण म्हणजे ठेवून तर त्यासुद्धा चांगलं कार्य करू शकतील. तर प्रभाग क्रमांक 9च्या उमेदवार सौ प्रतिभाताई गायकवाड या आपल्यासोबत होत्या. त्यांनी बचत गटांच्या समोरील काही आव्हाने, काही अडचणी सांगितल्या आणि प्रतिस्पर्धी शिक्षणावरून टार्गेट करत असले तरी अण्णाभाऊ साठे यांचे उदाहरण देऊन जी झोपडपट्टीतील महिलाच समस्या जाणून घेऊ शकते आणि प्रश्न सोडवू शकते असे त्यांनी सांगितले. आपण इथेच थांबूया.